मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी निघालेल्या बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेमुळे अन्यायग्रस्त कुटुंबाला अखेर न्याय मिळाल्याची घटना बोरगावान गावात घडली आहे। या घटनेमुळे मेळघाटातील सर्वसामान्यांना आपला हक्काचा आवाज मिळाल्याची भावना व्यक्त होते आहे। मेळघाटातील बोरगावान येथील राजेश अखंडे यांनी काही महिन्यांपूर्वी नव्याने ट्रॅक्टर खरेदी केला होता। शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर शेतात घेऊन जात असताना गावातील खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे ट्रॅक्टरचा अपघात झाला। या दुर्दैवी अपघातात राजेश अखंडे यांचा जागीच मृत्यू झाला। कुटुंबासाठी आधार असलेल्या राजेश यांच्या मृत्यूमुळे अखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अपघातानंतर पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रॅक्टर जप्त केला। मात्र ट्रॅक्टर परत मिळण्यासाठी राजेश यांच्या कुटुंबियांकडून तब्बल 50,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। कुटुंबियांनी मोठ्या कष्टाने ही रक्कम दिली तरीही त्यांना ट्रॅक्टर परत मिळालाच नाही। त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या या कुटुंबाची अडचण आणखी वाढली। या अन्यायाविरोधात अखंडे कुटुंबाने अनेक ठिकाणी मदतीची याचना केली, मात्र कुठूनही त्यांना न्याय मिळाला नाही। अखेर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेली मेळघाट संघर्ष महापदयात्रा बोरगावान गावात पोहोचली असताना राजेश अखंडे यांच्या आईने ही संपूर्ण घटना बच्चू कडू यांच्या कानावर घातली। ही बाब समजताच बच्चू कडूंनी ती गंभीरतेने घेतली। 9 तारखेला झालेल्या सभेत त्यांनी सर्वांसमोर प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला की अखंडे कुटुंबांचा ट्रॅक्टर आणि 50,000 रुपयांची रक्कम तात्काळ परत देण्यात आली नाही तर चिखलदरा पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा काढण्यात येईल। बच्चू कडूंच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली। अखेर प्रशासनाने तातडीने कारवाई करीत अखंडे कुटुंबाला ट्रॅक्टर परत दिला, तसेच घेतलेली 50,000 रुपयांची रक्कमही परत केली। यावेळी अखंडे कुटुंबियांनी बच्चू कडू यांचे मनापासून आभार मानले। मेळघाट संघर्ष महापदयात्रेमुळे अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला गेल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे। या यात्रेमुळे मेळघाटातील आदिवासी आणि शेतकरी बांधवांना आपल्या हक्कासाठी उभे राहण्याचे बळ मिळत असल्याची चर्चा परिसरात होते आहे।